प्रेज द लॉर्ड. जे मसे की देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, आभार मानतो, उपकार मानतो. परमेश्वर पिताने सुंदर असे दिवस दाखवले आहे. रोमकर्षीपत्र 8:31 वचन. तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावा? देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? आमेन. हालेलुया. म्हणजे देव तुमच्या बरोबर आहे, माझ्या बरोबर आहे, तर आपल्या विरोधी कोण आहे? कोणीच नाही. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं वचनात पूर्ण विश्वास ठेवा. देव तुमच्या पक्षाचा आहे, तुमच्या बाजूने आहे, तुमच्या विरुद्ध कोणीच नाही. विश्वास करा. हालेलुया. एक छोटेसे साक्ष तुम्हाला सांगतो. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, आपण ख्रिस्तामध्ये बहीण आणि भाऊ आहोत असं वचन सांगते. हालेलुया. एक देवाचा सेवक रूममध्ये होता. ज्या खुनी व्यक्ती, अपराधी व्यक्ती त्या संस्थामध्ये लपलेला होता. प्रेज द लॉर्ड. आणि पोलीस त्याचा शोध करत होते आणि तो खुनी व्यक्तीच्या हाती चाकू होता. पास्टर ज्या हॉलमध्ये होते तिथं आला चाकू घेऊन. पास्टरच्या अंगावर येत होता. पास्टर हीच वचन म्हणाला की देव माझ्या पक्षाचा आहे, माझ्या विरोधी कोणीच नाही. हालेलुया. हालेलुया. तो जसा जवळ आला पहिल्यांदा तो मागच्या मागेच खाली पडला. प्रेज द लॉर्ड. आणि पुन्हा उठला. पुन्हा पास्टरच्या अंगावर येत होता धावत. पुन्हा पास्टरने घोषणा केला की देव माझ्या बाजूने आहे, माझा विरुद्ध कोणीच नाही. दुसऱ्यांदा खाली पडला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिसऱ्यांदा उठला, पास्टरच्या अंगावर धावत आला. तिसऱ्यांदा पास्टरने घोषणा केला वचनाचा की देव माझ्या बरोबर आहे, माझ्या विरुद्ध कोणीच नाही. तिसऱ्यांदा तो व्यक्ती खाली पडला. लगेच पोलीस लोक आले. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, देवाचं वचन जिवंत आहे, कार्य करणार आहे. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे. हालेलुया. विश्वास करा. एक दिवशी प्रभू येशू 12 शिष्य नावामध्ये होते. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्त झोपलेला होता. हालेलुया. वारा वादळ सुटला. हालेलुया. आणि समुद्रामध्ये इतकं भयानक वादळ वारा सुटला. हालेलुया. आणि शिष्य थकून गेले. शिष्य घाबरले आणि शिष्याने प्रभू येशूला उठवले. गुरुजी उठा, आपण बुडत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त उठला. वारा आणि वादळाला प्रभू म्हणाला शांत हो, उगा राहा. शांत झाले. हालेलुया. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, प्रभू येशूने तुम्हाला आणि मला अधिकार दिला आहे. हालेलुया. हालेलुया. भिवू नका, घाबरू नका, कचरू नका. देवाचं वचन सांगते, देव यहोशूला म्हणाला भिवू नको, घाबरू नको, कचरू नको. तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझं बरोबर असेल. आमेन. हालेलुया. विश्वास करा. प्रेज द लॉर्ड.